खरी मैत्री कशाला म्हणतो आपण? सुख दुःखात सहभागी असणं. तर तुम्हाला प्रॉफिट असो लॉस असो, तुम्ही एकमेकाला शेअर करायचं. असं सांगितलं पाहिजे मित्रांमध्ये. फायनान्शियल कन्व्हर्सेशन हे झालं पाहिजे. हा, मग मैत्री, खरी मैत्री कशाला म्हणतात? तुम्ही एकत्र बसलाय तर ती गोष्ट शेअर करायला. नाही, पण समजा प्रॉफिट झाला आणि समोरच्याने पार्टी मागितली, पार्टी द्यायला पाहिजे. 5 रुपये सुद्धा मिळणार नाही, 2.5 रुपये तरी मिळणार नाही, मिळणार. सगळ्या मित्रांनी एकत्र बसायला पाहिजे आणि इमानदारीत एकमेकांना विचारायला पाहिजे. नाही पण सांगत नाही ना कोणी सांगत नाही. तर ते एक शेअरिंग असावं. समजा एक कॉल दिला किंवा तू हे बाय कर आणि तेव्हाच ते जर स्टॉक पडला हो तर तो निगेटिव्ह इफेक्ट पण होऊ शकतो. हे बघा, जे गुंतवणूक केल्यानंतर जे काही घडलेलं आहे किंवा ट्रेडिंग केल्यानंतर जे काही घडलेलं ते तुम्ही शेअर करू शकता. पण ऍक्च्युअली तुम्ही ट्रेडिंग करताय आणि त्याच वेळी तुम्ही एकमेकांना कुठली आयडिया शेअर केली, त्याच्यामुळे जर एकमेकांच्या संवादामध्ये किंवा नातेसंबंध दुरावा येत असेल अगर मैं मर भी रहा तब भी तुम्हारे हाथ का पानी नहीं पिऊंगा. तर तुम्ही ते टाळलेलं चांगलं.